लो व्हॉल्यूम लूप्स. तर हे दोघंही डायनामिक आहेत, फोर्स्ड आहेत, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. एक्सपिरेशन पण नॉर्मल नाही आहे, ते लक्षात ठेवण्यासारखं आहे. युजली दोघांचे जे मिड पॉईंट आहेत ते इक्वल असतात. पीक एक्सपायरेटरी आणि पीक इन्स्पायरेटरी हा इक्वल असतो. टोटल 4 सेकंडचा लूप आहे. एक्सपायरेटरी लिंब वर आहे, टॉप आहे त्याचं 25ला. मग तो इक्वल अराउंड 50 आणि 75 आहे. हा पीक आहे. फर्स्ट सेकंडलाच मोस्टली आपण बघतो FEV1 सगळ्यात जास्त जातो. हा त्या मानाने स्टार्ट स्ट्रॉंग होतो पण मधात फ्लॅट आहे. तर हाला सॅडल म्हटलं आहे त्याने. एक्सपिरेटरी सॅडल आहे आणि हा हिलसारखा आहे. त्याच्यात हा एफर्ट डिपेंडंट पार्ट आहे, हा एफर्ट इंडिपेंडंट पार्ट आहे. 25 to 75. हा स्मॉल एअरवे डिक्टेट करतो. तर हा लंग कंप्रेशनमुळे हा लंग कंप्रेशनमुळे कमी होतो असं त्याचं म्हणणं आहे. तर फिक्स्ड अप्पर एअरवेमध्ये आपण बघितलं दोन्ही लिंब इक्वली अफेक्ट होतात. ट्रॅकियासिनॉसिस गॉयटर ट्यूमरमध्ये दोघेही इक्वल आहेत. दोघांचे रिडक्शन सेम आहे. व्हेरिएबल एक्स्ट्रा आणि व्हेरिएबल इंट्रा. तर एक्सपायरेटरी फ्लो नॉर्मल इन एक्स्ट्रा थोरॅसिक, इन्स्पायरेटरी लिंब नॉर्मल इन इंट्राथोरॅसिक. तर आपण बघितलं की इंट्राथोरॅसिक अल्वेओलससारखं बिहेव करतं, एक्स्ट्राथोरॅसिक अपोजिट बिहेव करतं. इंट्राथोरॅसिक अल्वेओलससारखे म्हणजे इन्स्पिरेशनमध्ये निगेटिव्ह फ्लो होतो तर ते डायलेट होणार, एक्सपिरेशनमध्ये कम्प्रेस होणार. याच्या उलट एक्स्ट्राथोरॅसिक इन्स्पिरेशनमध्ये कोलॅप्स होणार आणि एक्सपिरेशनमध्ये डायलेट होणार. तर त्याच्यामुळे व्हेरिएबल एक्स्ट्राथोरॅसिकमध्ये हा आपला जो इन्स्पायरेटरी लूप जो आहे तो ब्लंट होणार आहे. तर कॉर्ड पाल्सीज युनिलॅटरल, लॅरिंगोमलेसिया, ट्रॅकिओमलेसिया आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप हे फडफड करतात त्याच्यामुळे. तर एक्सपिरेशन इज ग्रेटर दॅन इन्स्पिरेशन, FEF50 इज ग्रेटर दॅन FIF50. इन्स्पिरेटरी फ्लो लिमिटेशन आहे. नंतर व्हेरिएबल इंट्राथोरॅसिक, इन्स्पिरेटरी लिंब इज नॉर्मल इन इंट्राथोरॅसिक. तर एक्सपायरेटरी फ्लो लिमिटेशन आहे सक्ट टुवर्ड्स ड्युरिंग इन्स्पिरेशन, आउटवर्ड. त्याच्यामुळे इन्स्पिरेशनमध्ये ऑब्स्ट्रक्शन नाही होत, एक्सपिरेशन फक्त हे होतं. तर E इज लेस दॅन I आणि FEF50 लेस दॅन FIF50. ऑब्स्ट्रक्टिव्हमध्ये स्कॅलोप किंवा कोड आउट अपिअरन्स आहे. तर तुमचं एअरवे कंप्रेस झाल्यामुळे हा पार्ट एकदम स्लो होऊन जातो. हा पण कमी होतो. हा बघा, हा नॉर्मल एवढा मोठा FEV1 तर हा छोटा होणार आणि पुढचा स्कॅलोप्ड होणार. तर हे मेन आहे त्याचं. नंतर TLC इन्क्रीज होतं. हा बघा, हा तुमचा FRC आहे, हा FRC वाढतो त्याच्यात. नंतर रिड्यूस्ड पीक इन्स्पिरेटरी पण कमी होतो, एक्सपिरेटरी पण कमी होतो, स्कॅलोपिंग होतो एअरवे कंप्रेशनमुळे. रिडक्शन इन फ्लो रेट इन एफर्ट इंडिपेंडंट पार्ट पण कमी होतो, एफर्ट डिपेंडंट पण कमी होतो, एफर्ट इंडिपेंडंट पण कमी होतो. रिस्ट्रिक्टिव्हमध्ये हा सेम नॉर्मल इकडे शिफ्ट होतो आणि छोटा होतो. पण याच्यात काय कंप्लायन्स छोटा झाल्यामुळे एक्सपायरेशन पटकन होऊन जातं. त्याच्यामुळे याची हाईट वाढते याच्या कंपॅरिझनमुळे. त्याच्यामुळे त्याला म्हटलं आहे विच हॅट. तर हा टॉल आहे त्या मानाने. हा छोटा लूप रिस्ट्रिक्टिव्हमध्ये होतो आणि FRC कमी होतो, परंतु एक्सपिरेशन टॉल आहे, त्याला म्हटलं आहे विच हॅट. मिक्स्डमध्ये मिक्स पिक्चर राहणार. तर एक्सपायरेटरी नॉर्मल इन एक्स्ट्राथोरॅसिक, इन्स्पायरेटरी नॉर्मल इन इंट्राथोरॅसिक. आणि ह्या दोघांचा बघितला आपण. मधात नॉर्मल, हा इकडे खेचला, हा इकडे खेचला. हा पण छोटा आहे पण ऑब्स्ट्रक्टिव्ह पॅटर्न आहे. हा कंप्लायन्स जास्त आहे तर हा पीक होऊन जातो.